पुणे शहरातील हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील बेजबाबदार आणि ढिसाळ कारभाराविरोधात आज शिवसेनेनं ठिय्या आंदोलन छेडलंय। नागरिकांच्या मूलभूत सेवांचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलाय। सत्ताधारी पक्षातील शिवसेनेनं स्वतःच्या प्रशासनाविरोधात उघडपणे रस्त्यावर येत आवाज उठवल्यानं या आंदोलनाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पुणे हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचा बेशिस्त आणि अकार्यक्षम कारभार अखेर नागरिकांच्या संयमाच्या सीमेला जाऊन भिडलाय। शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडलंय। पिण्याच्या पाण्यातील दूषितता, रस्त्यांवरील अतिक्रमण, बायोमेट्रिक यंत्रणेचा खोळंबा, हजेरीत अनियमितता आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती या मुद्द्यांवर ताशेरे ओढत शिवसैनिकांनी कार्यालयामध्ये ठिय्या मांडलाय। यावेळी नागरिकांनीही थेट माध्यमांसमोर आपले अनुभव मांडत प्रशासनावर खरपूस टीका केली आहे। विशेष म्हणजे आंदोलकांनी भाजी, फळं आणि चहाचे टॉल्स थेट कार्यालयामध्ये आणत अतिक्रमणाचं चित्रच उभं केलंय। 8 दिवसात जर परिस्थिती सुधारली नाही तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल आणि प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रमोद भानगिरे यांनी स्पष्ट शब्दात दिलाय। या आंदोलनात जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या तरी प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाहीये, मात्र नागरिकांच्या संतापामुळे यंत्रणाची चाचपणी सुरू झालेली आहे। या ठिकाणी प्रशासक म्हणून बसलेला आहे। गेल्या 3 वर्ष सातत्याने हडपसर मतदारसंघ असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या संपूर्ण महानगरपालिकेच्या हद्दीत येणारे सर्व वार्ड ऑफिसर आहे, क्षेत्रीय कार्यालय, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे। गाड्या रोडवर लावल्या जातात। मी वेगवेगळे प्रकारचे कालचे फोटो या ठिकाणी आलेले आहे। भाजीवाले रोडवर बसतात, पातळी व्यावसायिक सगळे रोडवर बसतात, त्याचबरोबर जड वाहतूक सगळे रोडवर लागते। मग लोकांना यायला जागा नाही। अनेक वेळा प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करते। तुम्ही म्हणले आमचे सत्ता आहे, मी गेले 4 दिवस ह्या सर्व गोष्टीसाठी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना फोन करतोय की आमच्या सर्व पुणे शहरातल्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी भेटायचं आहे। पुणे शहरातल्या ज्या काही रोजच्या ज्या घटना घडतात त्यांच्या पीएला सांगितलं, अजूनपर्यंत त्यांनी टाईम दिला नाही। परंतु ही जी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही संपूर्ण पुणे शहरात हडपसरमध्ये फिरत असताना सगळीकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे होणार आहे ते अतिक्रम, त्याचवर पतारीवाले अनेक वेळा अतिक्रमच्या गाड्या येतात, अगोदरच त्यांना सांगितलं जातं जिथं बसतात त्यांना की आम्ही येतोय, तुम्ही गाडी घ्या। असा अंधधुंदी कारभार हा संपूर्ण पुणे शहरात चाललेला आहे। हडपसर मतदारसंघापुरता हे मोर्चा नसून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये पुणे शहराच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने केलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेजमध्ये जो घोटाळा होतोय, ड्रेनेज तसंच ड्रेनेजची झाकणं त्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी ड्रेनेज तुंबलेलं जातं। गेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हडपसरमध्ये संपूर्ण भागामध्ये सगळे ड्रेनेज तुंबले गेले होते। मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाणी येते, त्याला जबाबदार कोण आहे? जर प्रशासनच काम करत नसेल तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, शिवसैनिकांना त्या ठिकाणी रोडवर उतरावं लागतं। त्याचबरोबर कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होतोय। कमी लोकांचे जे पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, अधिकारी ऐकत नाहीत म्हणता, हे सरकारचं अपयश म्हणायला लागेल। सरकारचं अपयश नाही, पण पुणे महानगरपालिकेचे जे प्रशासन 3 वर्षांपासून बसले, पुणे महानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी त्यांनी काम केले, सरकारच्या जरी अंतर्गत काम करत असेल तर एवढा घोटाळा चाललाय। सरकारचा अधिकारी ऐकत नाही। आम्ही स्वतः त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही सगळे रोडवरचे खड्डे बुजवा। आयुक्तांना फोन केलं होतं, पुणे शहरातला एकही खड्डा बुजवला नाही। सरकारचं कंट्रोलमध्ये आलं पाहिजे, कारण अशा बघा नागरिकांना जे काय द्यायचे, आम्हाला नागरिकांना ज्या पद्धतीची वागणूक प्रशासनाकडून मिळते, ज्या पद्धतीने ड्रेनेजमध्ये घोटाळा होतो, ज्या पद्धतीने आपण बघितलं असं का कचऱ्याचं ज्यावेळेस टेंडर निघतं, कमी लोक त्या ठिकाणी काम करत असतात, त्याची हाजरी जास्त लावली जाते। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।